कुटुंबियांसाठी आता समुपदेशनाची सुद्धा व्यवस्था करण्यात आलेली आहे। समुपदेशनासाठी महापालिका रुग्णालयांनी पुढाकार घेतलाय। बीएमसीच्या नायर, परळ, सायन रुग्णालयामध्ये समुपदेशन होईल। तसंच बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालय आणि कूपरमध्येही समुपदेशन केलं जाणार आहे। हल्ल्यातल्या पीडित कुटुंबियांना मानसिक उपचार देण्यासाठी पुढाकार घेण्यात आलाय। पहलगाम हल्ल्याबाबत सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल करण्यात आली, त्यावरती आज सुनावणी आहे। सुप्रीम कोर्टाच्या निवृत्त न्यायमूर्तींकडून घटनेच्या चौकशीची मागणी करण्यात आली आहे। पर्यटकांच्या सुरक्षेसाठी ॲक्शन प्लॅन तयार करण्याची मागणी करण्यात आली आहे। केंद्र, राज्य सरकारसह सीआरपीएफ, एनएसए आणि एनआयएलाही पक्ष करण्यात आले। दरम्यान एनआयएचे प्रमुख सदानंद दाते आज स्वतः पहलगामला जाणार आहेत। एनआयए सध्या पहलगाम हल्ल्याचा तपास करत आहे आणि एनआयए प्रमुख सदानंद दाते स्वतः पहलगाममध्ये जाऊन तपास करणार आहेत। त्यामुळे एकंदरीतच या तपासाला आणखीन वेग येईल आणि त्याचबरोबर त्याची दिशा आणखीन निश्चित होईल। तर एक महत्त्वाची अपडेट आहे ती म्हणजे एनआयए प्रमुख सदानंद दाते हे स्वतः पहलगामला जाणार आहेत आणि आज एनआयएचं पथक तिथे पुन्हा एकदा तपासणीसाठी जाणार असल्याचं कळतंय। या संदर्भात आपल्याला अधिक माहिती देतील सूरज सावंत। सूरज, स्वतः सदानंद दाते हे आज पहलगामला जाणार आणि तपासणी करणार, म्हणजे एकंदरीतच या संपूर्ण पाहणीमध्ये आणि तपासणीमध्ये आणखीन वेग येईल आणि त्याचबरोबर तपशील सुद्धा आणखीन उत्तम पद्धतीने तपासले जातील। सूरज, नक्कीच पूर्वी आज सदानंद दाते स्वतः एनआयए चीफ हे या ठिकाणी येत आहेत। पहलगामची पूर्णतः पाहणी करतील। जवळपास 3 ते 4 दिवसांपासून डिजिटल मॅपिंगद्वारे या ठिकाणी एनआयएचा तपास सुरूच होता। त्याचबरोबर अनेकांचे जबाब नोंदवलेले आहेत। मात्र सदानंद दाते हे स्वतः या ठिकाणी येऊन प्रत्यक्ष घटनेची पाहणी करतील, नेमकं त्यावेळी काय घडलं याचं अनुकलन करतील आणि त्यानंतर पुढील तपासाची दिशा ही देखील ठरेल। मात्र महत्त्वाचं आहे म्हणजे सदानंद दाते आधीपासूनच कुठल्या टेररिस्ट संघटनेकडनं याकडनं करण्यात आले होते, ही घटना करण्यात आली होती, याच्या मागे कोण आहे याचा तपास हा दिल्लीतनं करत असतानाच आज स्वतः ते या ठिकाणी पहलगामला येत आहेत आणि स्वतः या संपूर्ण घटनेची पाहणी करत आहेत। त्यामुळे एक विशेष महत्त्व आहे। दुसरीकडे म्हणजे या तपासाला वेग देखील येईल। अनेक धागेदोरे न्यायवैद्यक प्रयोगशाळेतून आलेले पुरावे या अनुषंगाने तपास यंत्रणांना सापडलेले पाहायला मिळत आहेत। त्यामुळे स्वतः सदानंद दाते या ठिकाणी आल्यामुळे आणखी तपासाला वेग येईल। श्रुती, नक्की सूरज, एकंदरीतच एनआयए प्रमुख स्वतः आज तिथे पाहणीसाठी जात असल्यामुळे सर्व सूत्र जी गोळा करण्यात आलेली आहेत, जे तपशील गोळा करण्यात आलेले आहेत, ती सूत्र एकत्र कुठेतरी बांधली जाण्याची शक्यता आहे। कारण ते सुद्धा दिल्लीतनं या सर्व घटनेचा तपास करतच होते, परंतु आता प्रत्यक्ष पहलगामला जाऊन घटनास्थळी जाऊन हा तपास आणखीन वेग घेईल, त्याची दिशा आणखीन निश्चित होईल हे नक्की। मोदी सरकारनं जातनिहाय जनगणनेचा निर्णय घेतलाय। स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच देशामध्ये जातनिहाय जनगणना होणार आहे। केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी पत्रकार